फलटण पोलीस स्टेशनला जायचं ठरवलं होतं. काल मी गेले. मला फार आश्चर्य वाटलं. अब्रूचे धिंदवडे काढणाऱ्या चाकणकरसाठी तुषार दोषी रेड कार्पेट टाकून सगळ्यात आधी तिकडे जाऊन बसलेले होते. पण काल पीडितेचे आई आणि भाऊ वडील तिथे आलेले होते. तेव्हा मात्र तुषार दोषीला यायला वेळ नव्हता. ज्या खांबेंना त्यांनी पुढे केलं होतं, DYSP खांबे, हा माणूस कमालीचा ॲटिट्यूडवाला होता. आणि या बिचाऱ्याने सांगितलं की माझ्या हातात काहीच नाही. आता यांच्या हातात काहीच नाही तर यांना का पाठवलं होतं ते कळत नव्हतं. पण त्यांनी एक गोष्ट नक्की मान्य केली की होय, संपदाच्या संबंधाने तिचं कॅरेक्टर असोसिएशन करण्याचा प्रयत्न वाईट होता आणि त्यामुळे तिच्या संबंधाने असणारे जे सगळे अशा आशयाचे जे व्हिडिओ पब्लिक डोमेनमध्ये आहेत तो सगळा कंटेंट हा काढून टाकला जाईल हे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. SIT त्यांच्या हातात नाही असं त्यांचं म्हणणं. मात्र 6 लोकांना आम्ही चौकशीच्या कक्षेत आणू आणि आम्ही निश्चितपणे त्यांना इथे बोलवू. पण त्यांना नुसतं चौकशी करून चालणार नाही. पहिल्यांदा त्यांचं सस्पेन्शन होणं आणि नंतर त्यांच्यावर गुन्हे दाखल होणं हे जास्त गरजेचं आहे. या निमित्ताने येणाऱ्या काळात माननीय गृहमंत्र्यांची आम्ही भेट घेण्याचा प्रयत्न करतोय. प्रयत्न यासाठी शब्द वापरते की देवेंद्रजींना विरोधकांना भेटायला आवडत नाही. देवेंद्रजींना फक्त त्यांचे खुशमस्करे आणि भाटगिरी करणाऱ्या लोकांना भेटायला आवडतं. त्यामुळे देवेंद्रजींनी फक्त आपल्याच पक्षाच्या लोकांना वेळ देण्यापेक्षा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी वेळ द्यावा, गृहमंत्री म्हणून वेळ द्यावा ही अपेक्षा आणि त्यांना आम्ही भेटू.